थँक्यू सो मच मॅडी सर, थँक्यू सो मच. नक्कीच पियुष बाबरे सर. अप्रतिम सामना आपण पाहिला आणि काकडवाल टीमने बलाढ्य न्यू गोल्डन पोसरी या टीमला पराभूत केलंय. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. भूषण शेलार गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज अजय मडवी आणि अजय भंडारी आणि धनंजय हिलाल ही जोडी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. पहिला चेंडू आलाय डॉट. सुरुवात खूप चांगली केली आहे भूषण शेलारने. नामवंत संघ आहे कल्याण ग्रामीण मधील, तो म्हणजेच भूमी 11 कुंदे. भूषणदादा रोहणे यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ राहिलाय आणि त्यांच्या समोर अनिलदादा टोपरे यांचा रामचंद्र मडवी प्रतिष्ठान नक्ष 11 उसाटणे संघ. ऑन साइडला फ्लिक करतायत. डीप मध्ये फिल्डर येत आहेत स्क्वेअर लेगला. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्यावरती मिळत आहेत. या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी श्री गणेश होतोय. बॅटिंग करणाऱ्या उसाटणे या टीमची धावसंख्या आहे 2. भूमी 11 कुंदे हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. भूषणदादा रोहणे पुरस्कृत हा संघ. नक्कीच कॅप्टन कुल आहेत आणि मास्टर माइंड संघनायक म्हणून त्यांची ओळख आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर ब्रेन आपण पाहू शकाल भूषण शेलार. ऑन साइडला फटका चांगला आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. फ्लॅटेड स्ट्रोक षटकार येतोय अजय भंडारीच्या बॅटमधून. नुकत्याच झालेल्या डोंगऱ्याचा पाडा नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळवली आहे याच अजय भंडारीने. आतापर्यंत एकूण बाईक मिळवलेत 6. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि अप्रतिम हा झेल पकडलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. रोशन घायलने फलंदाज झालाय बाद. षटकारानंतर चोख प्रत्युत्तर दिलाय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय. बिग विकेट डाऊन. अजय भंडारी बॅक टू द पवेलियन. मुकेश मडवी येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. भूषणने विकेट मिळवली. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. सो मच. धावसंख्या आपण पाहू शकाल 12 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. एका बाजूला रामचंद्र मडवी प्रतिष्ठान नक्ष 11 उसाटणे
आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय भूमी 11 कुंदे या दोन टीम मध्ये सामना सुरू आहे। धावसंख्या आहे 12, षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे। कुमार नैतिक साईनाथ दादा राऊत यांच्या माध्यमातून चहाची व्यवस्था होतीये आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी देखील आहे। धावसंख्या 12, एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील। एक विकेट नक्कीच मिळवली परंतु धावा देखील येत आहेत या षटकामध्ये। यावेळेस विशेप मध्ये खेळत आहेत, आउटफील्ड फास्ट आहे, डीप मधून फिल्डर येतील, क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीप मध्ये। तेजस आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-13 उसाटणे या टीमची। थँक यू सो मच। नवीन गोलंदाज विनोद येत आहेत, रोशन देखील गोलंदाज आहेत। खऱ्या अर्थाने KGPL गाजवली आहे रोशन घायालने। नुकत्याच झालेल्या KGPL मध्ये बेस्ट बॉलर ते ठरलेले आहेत। गोलंदाजी स्ट्रेंथ आहे भूमी 11 कुंदे या टीमची। ऑन साइडला खेळतात, डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित, मिड विकेटला एक धाव झाली पूर्ण, क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण। रोशन घायल आले होते चेंडूवरती आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14। धनंजय हिलाल आणि मुकेश मडवी ही जोडी आहे, ज्या मुकेशने चौकाराने खातं खोललं होतं पहिल्या षटकामध्ये। धनंजय हिलाल प्रथमच स्ट्राइक एंडला येत आहेत। परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, त्याला ड्राइव्ह करतायत डीप मध्ये। लॉंग ऑफला तेजस आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव। खऱ्या अर्थाने नक्कीच कासगाव गावचे जावई आणि बल्ल्याणी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय मयूर शेठ पाटील साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून किरण शेठ राऊत आणि हरीश शेठ राऊत आणि कासगाव चषकाला शुभेच्छा येत आहेत। ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर कासगाव चषक चौकार येतोय। धावसंख्या 4 ने पुढे जाईल 19 धावा। पहिले दोन चेंडू प्रबुद्ध आपण पाहिले तर यॉर्कर चेंडू फेकले होते, त्यानंतर तिसरा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला आणि पुन्हा एकदा तोच चेंडू आणि तेच उत्तर आपण पाहतोय आणि आता मात्र चौकारानंतर येतोय हा षटकार फलंदाज धनंजय हिलालच्या बॅटमधून। करतायत 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत या षटकामध्ये आणि धावा खर्च केलेत 12। एक षटकार एक चौकार आलाय मुकेश मडवीच्या बॅट मधून या षटकामध्ये। एकंदरीत 16 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय।
यावेळी ड्राईव्ह करतायत, कॉपी बुक स्टाईलने खेळतात, आउटफील्ड फास्ट आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29-29. क्या बात आहे. तांडेल डेकोरेशनचं हे सॉन्ग आपण ऐकलं आणि खऱ्या अर्थाने तांडेल डेकोरेटर्सच्या माध्यमातून हे मैदान सजवण्यात आलेलं आहे आणि त्यांचं सॉन्ग आपण ऐकतोय. DJ मास्टर नक्कीच तांडेल डेकोरेशनचेच आहेत आणि त्यांनी हे संगीत सादर केलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. भूषण शेलार येतोय सेकंड स्पेलमध्ये. या तिसऱ्या षटकामध्ये धनंजय ऑन स्ट्राईक. यावीस बिगिट क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पहिला ब्लास्ट, पहिला धमाका धनंजयच्या बॅटमध्ये येतोय. हा पहिला षटकार. मध्ये भव्य स्वागत नक्कीच केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना स्वागत केलंय धनंजयने. पुन्हा एकदा फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर. क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग फिल्डिंग. संकेत दळवी आहेत डीप मध्ये आणि त्याने धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका गेलेले होते आणि त्यानंतर लॉंग ऑनला फिल्डर होते संकेत दळवी. फार वेगाने आले आणि त्यानंतर स्ट्रेच केलं. क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग फिल्डिंग आपण पाहिली आणि या धावा वाचवलेत आपल्या संघासाठी तब्बल 5. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ड्राईव्ह करतात डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. नक्ष 11 उसाडणे आणि भूमी 11 कुंदे या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान नक्ष 11 उसाडणे. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅटची आतली कडा आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. शॉर्ट स्क्वेअर लेगला हा चेंडू फील्ड होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38. 38 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. स्ट्रायकर गोलंदाज आहे. ट्रम्प कार्ड आहे भूषण शेलार कारण की जेन्युइन ऑलराऊंडर आहे. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर. फक्त बनतील प्रेक्षक. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. मॅच मुकेश मडवी नावाचं वादळ निर्माण झालंय. 27 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 9 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. 1 तेरी तो 1 मेरी हे समीकरण आपण पाहतोय या षटकामध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे उसाटणे या टीमची 1/44.
थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती रोशन घायाल, ज्याने या सीझन मध्ये KGPL मध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. KGPLचं आयोजन आपण पाहिलं होतं. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आदरणीय अध्यक्ष निलेश भाऊ शेलार, उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी आणि उपाध्यक्ष सुभाष दादा गायकर, गणेश भोईर असतील यांच्या माध्यमातून KGPLचं आयोजन आपण पाहिलं. आणि त्या KGPL मध्ये बेस्ट बॉलर होते रोशन घायाल आणि तेच येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी या चौथ्या षटकामध्ये. अजय भंडारी काहीतरी चर्चा करतायत पंचांशी. आदरणीय चंद्रकांतजी भोईर आणि दीपकजी ठाणगे साहेबांच्या माध्यमातून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. काहीतरी चर्चा करतायत अजय भंडारी पंचांशी. यापुढील सामना असेल क्वालिफाईंग मॅच असणार आहे. पहिला चेंडू अपील करतायत LBW ची आणि अपील फेटाळली आहे. रोशन घायाळ, चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की धावसंख्या आहे 45. लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 45 धावा. क्वालिफाईंग मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर कुळगाव आणि दोस्ती 11 सावरे या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल आणि तो सामना 3 षटकांचा असेल. मिसटायमिंग आहे परंतु फिल्डर थोडेसे दूर आहेत. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे स्वीपर कव्हरला आणि त्याच्यावरती मिळतील या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल 47. कासगावची A1 जोडी आदरणीय विघ्नेशजी खंबाळे आणि बारक्या राऊत यांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. आणि किरण शेठ राऊत यांचे सुपुत्र क्रिश किरण शेठ राऊत साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ही त्रिमूर्ती आहे आणि त्यांचं इथे आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे 48. 48 धावा. जलवा बैलाचे मालक आहेत आणि खऱ्या अर्थाने मोठा लक्ष बैलाचे मालक देखील आहेत ते. आणि सध्याच्या घडीला जलवा बिखरतोय संपूर्ण बैलगाडी शर्यतीमध्ये. फिंगर अप फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय. हा दुसरा मोठा धक्का. पार्टनरशिप ब्रेक केली आहे. गोलंदाज रोशन घायालने फलंदाज झाल्या बाद धनंजय हिलाल बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहतोय ओमसाई MTC लाईव्हचं. नक्कीच कुणालजी म्हात्रे, अक्षयजी म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम पाहायला मिळते. आणि न्यू बॅट्समन येत आहेत. अनिल ढोपरी यांचे सुपुत्र अनिकेत ढोपरी येत आहेत. खऱ्या अर्थाने अनिल दादा अजूनही मांगरूळ नाईट स्पर्धा आठवते काय आपल्यातून बॅटिंग केली होती. याच अनिकेतने गोल्डन षटकार मारून सामना जिंकून दिला होता पाली संघाच्या अगेन्स्ट आणि संघ क्वालिफाय देखील झाला होता. नक्कीच अनिकेत ढोपरी एक खूप मोठं नाव आहे. फार कमी वयामध्ये
2 बाईक देखील जिंकलेल्या आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये. स्लॉग हिटर आहे, वेल फिनिशर या टीमचा. ऑन साइडला फटका चांगला आहे, उसाटणे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. समाप्तीनंतर धावसंख्या आहे 54, 54 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा धावफलकावरती आहेत. उसाटणे बनाम कुंदे या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. पहिले 5 चेंडू खूप चांगले हाताळले होते, अवघ्या 4 धावा आल्या होत्या, परंतु शेवटच्या बॉलवरती हार्ड लेंथ आपण पाहिली, शॉर्ट ऑफ गुड लेंथचा वापर करण्याचा प्रयत्न आणि खूप चांगलं टायमिंग आपण पाहिलं. ड्रोन व्ह्यू आपण पाहतोय. नक्कीच हे ग्राउंड, ही स्पर्धा आपण पाहतोय कासगाव चषक आणि हे ड्रोन व्ह्यू पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ओमसाई MTC live.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीनच आहे. चला दोस्ती 11 सावरे आणि विनंती असेल छत्रपती संभाजीनगर कुळगाव या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल आणि तो सामना 3 षटकांचा असेल, कारण की क्वालिफाईंग मॅच आहे. सदानंद येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. सदानंदने गोरेगाव नाईट स्पर्धेमध्ये नक्की 6 चेंडू आणि 6 धावा डिफेंड केल्या होत्या. तोच येतोय सदानंद या अंतिम षटकामध्ये. विकेट हॅट्रिक साठी नक्ष जीवन दळवी यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक आहे आणि पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड फलंदाज झाल्या बाद यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली इट. बॅटच्या आतलीकडे आणि त्यानंतर थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि पहिल्या चेंडूवरती सदानंदने विकेट मिळवली आहे. खूप चांगली बॅटिंग, 30 धाव बनवल्या. टाळ्याहून जाऊ द्या मुकेश मडवी यांच्यासाठी. 13 चेंडू आणि 30 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. या इनिंग मध्ये अनुज येत आहेत नवीन फलंदाज. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. सदानंद गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. स्लो गोरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. नक्ष जीवन दळवी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. भूमी 11 कुंदे या टीमला ही सुवर्ण संधी आहे. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल केलाय. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 55 धावा धावफलकावरती आहेत. चौथ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. रोशन घायलने फक्त 10 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये नक्कीच देखील चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड ताकद आहे अनिकेत डोपरीच्या मनगटामध्ये आणि त्या ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 55 धावा. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. खऱ्या अर्थाने आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल A1 जोडी आदरणीय साईनाथ दादा राऊत आणि अर्जुन दादा राऊत साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. स्विच इट, मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. सुरेख झेल पकडलाय.
दीपकने फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का. अनिकेत बॅक टू द पविलियन. अनिल दादा डोपरी येत आहेत. खूप रील त्यांची व्हायरल झाली होती नुकत्याच काही दिवसांपूर्वी आणि तेच येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. एक्सपिरियन्स भरपूर आहे त्यांच्याकडे. मुलगा बाद झालाय किरण शेठ आणि आता वडील आलेत बॅटिंग करण्यासाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत. कौतुक करेन सदानंदचं ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय. कंजूस गोलंदाजी धावसंगीला ब्रेक लावलाय. स्विचिट क्षेत्ररक्षक आहेत दीपक पुन्हा एकदा. क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण या 3 धावा नक्कीच वाचवल्यात. मी नेहमीच म्हणतो शॉर्ट फाईन लेग असेल शॉर्ट थर्डमॅन असेल गली असेल यामधून जर चेंडू निघाला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो आणि दीपकने गलीमध्ये चांगले क्षेत्ररक्षण केलंय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण केलंय आणि मिळते 1 धाव. धावसंख्या आहे अब तक 56. क्लीन बोल्ट यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे आणि अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलंय सदानंदने आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. भूमी 11 कुंदे या टीमला. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. फुल टॉस चेंडू होता. लाईन पूर्णपणे मिस केली बॅट्समनने आणि त्यानंतर चेंडूने घेतला यष्ट्यांचा वेध आणि क्लीन बोल्ड केलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि या षटकामध्ये एकूण 3 फलंदाज बाद केले आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्या सदानंदने आणि धावसंख्या आहे 56 आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलंय. भूमी 11 कुंदे या टीम समोर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान नक्ष 11 उसाडणे या टीमने. टॉस आपण करूया. दोस्ती 11 सावरे आणि त्यांना फाईट करेल छत्रपती संभाजीनगर कुलगाव. समीर शेलार देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. नेहमीच भूमी 11 कुंदे या टीमला त्यांचा सपोर्ट असतो. त्यांचं देखील आपण करूया वेलकम आणि आदरणीय संतोष माने साहेबांना विनंती असेल आपण टॉस करूया. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. क्वालिफाईंग मॅच आहे कारण की दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हरीश दादा हा बक्षीस पात्र सामना आहे कारण की जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी इथून एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार आहे. त्यासाठी हा सामना आपण पाहणार आहोत आणि तो सामना 3 षटकांचा असेल. जे आपले संघटनेचे नियम आहेत ते नियम लागू आहेत. हेड असं कॉल आहे. आले टेल. टॉस जिंकलेला आहे छत्रपती संभाजीनगर कुलगाव या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग. फलंदाजी स्वीकारली आहे. 3 षटकांचा सामना आहे. समोर दोस्ती 11 सावरे संघ आहे. क्वालिफाईंग मॅच आहे कारण की 2 सामने जिंकलेले आहेत. काय स्ट्रॅटेजी आहे काय गेम प्लॅन असेल? गेम प्लॅन आता सांगितलं तर कसं व्हायचं मग 40+ मारण्याचा प्रयत्न असणार पण आमचा 3 ओव्हर 40+ धाव बनवण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते फलंदाज आहेत जे खूप चांगली कामगिरी करतील आणि कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत? एरम झाला, दशरथ झाला, कुणाल झाला, स्वतः मी झालो. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? डे नाईट फॉर्मॅट आहे. कासगाव चषकाचं आयोजन गतवर्षी प्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि याही वर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? तसं तर स्पर्धा खूप छान भरवलेली आहे आणि आम्हाला पहिल्यांदा खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद कासगाव. तर नक्की शुभेच्छा असतील कुलगाव टीमला. आमच्यासोबत एक लेजंड क्रिकेटर हरीश दादा मांडवकर आहे. टॉस गमावलाय. प्रथम नक्कीच फिल्डिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंगच मनासारखं झालेला आहे. फिल्डिंग करायचे. 3 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30.
नक्कीच खूप चांगला खेळ राहिला आहे दोस्ती 11 सावरे या टीमचा. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल, ज्याप्रमाणे आयोजन केलेलं आहे 48 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे, ज्यामध्ये 6 पारितोषिकं आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी ही 2 व्हीलर बाईक देखील आहे. या संपूर्ण स्पर्धेबद्दल या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? प्रथम तो मी आयोजकांचा आभार मानतो का तिने आम्हाला इथे खेळायची संधी दिली आणि माझे वर्गमित्र साईनाथ राऊत, माझे मित्र हरेश राऊत, प्रत्येक आयोजकाचा आभार मानतो की त्यांनी इथे आम्हाला प्लॅटफॉर्म हजर करून दिला. तर नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलेला आहे छत्रपती संभाजीनगर कुलगाव टीमने आणि त्यांनी स्वीकारली बॅटिंग आणि इन्व्हाइट केलेला आहे दोस्ती 11 सावरे या टीमला फिल्डिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा भूमी 11 कुंदे या टीमला 57 आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नेरल पियुष बाबरे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहिला आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक येत आहेत. मिळते एक धाव चेंडूवरती. यस ओ टू कॉम्बॉक्स पियुष सरांचा आवाज. थँक्यू सो मच रोशन संते सर, थँक्यू सो मच मॅडी सर. बॅक टू क्रिकेट वळू. आता मॅचच्या दिशेने 57चं टार्गेट इथून चेस डाऊन करायचं भूमी 11 कुंदे टीमला. 57चं टार्गेट आहे, कशा प्रकारे चेस डाऊन करतील. भरपूर स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये त्यांना करावा लागणार आहे या 5 उर्वरित षटकांमध्ये. पहिली सिंगल या पहिल्याच बॉलवरती आलेलं. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. चांगली मॅच इथून एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. इथे पहिल्या सत्राचा विचार जर केला तर पहिल्या सत्रामध्ये कमबॅक करणारं षटक नक्की राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 13 पासून सुरुवात झाली, सेकंड ओव्हरमध्ये 16, त्यानंतर चौथ्या आणि 5व्या ओव्हरमध्ये खास करून टीमनं कमबॅक केलं. डिफेन्स केला, जवळपास खेळाडू नाहीये, कदाचित सेकंडचा कॉल दोन्ही बॅटर्स कडून. रिस्क घेतलेली आहे, रनआउटची शक्यता. ओ मिस्टेक झालेली आहे गोलंदाजाकडून. सहजतेने विकेट मिळू शकली अशी जणू काय सॅक्रिफाईसच केली होती विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 4 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 1 मध्ये अमर बॉलिंग करतायत. रनआउटची दाट शक्यता होती नॉन स्ट्रायकिंग एंडला. ब्लॉफ करायचं होतं, पुन्हा एकदा झेल हवेत. यावेळेस कोणतीही चुकी नाहीये, पकडली झेल फलंदाज बाद. डाऊन द बॉल होते, अनिल दादा यांना पकडलेली आहे झेल. 4 या धावसंख्येवरती पहिला गडी मैदानाच्या बाहेर. बेतवडे टीमला खास करून सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. रमानाथ तांडेल साहेब उपस्थित झालेले आहेत, त्याचबरोबर भागवत तांडेल साहेब उपस्थित झालेले आहेत. पवन तांडेल साहेब आलेले आहेत आणि अक्षय तांडेल यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होतं. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर या कासगाव गावचे लाडके जावई श्रीमान रेवंत तांडेल साहेबांना देखील आम्ही सन्मानानं आणि आदरानं आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती करत आहोत की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय.
धावसंख्या 4. नवीन फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये. लॉफ करतात, जेलची शक्यता, खेळाडू डाऊन द बॉल, वेल जस्ट कॅच. भरपूर सुंदर झेल डीप मध्ये पकडण्यात आलेली आहे. धक्का दुसरा बसलेला 4 या धावसंख्येवरती. दुसरा गडी बाद. धावसंख्या 4. दुसरा गडी देखील बाद. लॉफ करतात, हवे ते चेंडू व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन इंटरेस्टेड आहे, पकडली आहे झेल. 1 मोर विकेट डाऊन. चौथा 4 या धावसंख्येवरती. तिसरा महत्वपूर्ण धक्का इथून बसलेला. थोडासा दबावामध्ये आणि थोडासा संकटामध्ये भूमी 11 कुंदे संघ हा सापडलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ आटपलाय. 4 या धावसंख्येवरती 3 गडी बाद. 24 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 24 चेंडूंमध्ये 53 धावसंख्येची इथून गरज आहे. आम्ही संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या सर्व सदस्यांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. संपूर्ण आयोजन कमिटीच्या सदस्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती आता यायचं. आपलं खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे लाडके आयोजक हरीश राऊत साहेब आपल्याला आवर्जून बोलवत आहेत, तर आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती ताबडतोब यायचं. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. 4 धावा धावा पुस्तकावरती आहे. 24 बॉलचा खेळ बाकी. 24 बॉलमध्ये 53 धावसंख्येची गरज. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. इक्वेशन 24 चेंडूंमध्ये आता 53 धावा संख्येचं स्ट्रायकिंग एंडला तेजस आहेत. गुड लेंथ वरतून हार्ड लेंथ वरती पिचिंग केला होता. ऑन साइडला टर्न करतात. सिंगल कंप्लीट केलेली क्षेत्ररक्षक पोहोचतात. फक्त 1 रन या बॉलवरती. धावा पुस्तकावरती धावा 5 आतापर्यंत लागलेल्या आहेत. कोणत्या टीमला टार्गेट इथून अजून चेस करायचं ते 52चं. 23 बॉलचा खेळ बाकी आहे. 52 धावा संख्येची गरज आहे. अजून एकही चौकार षटकार आलेला नाहीये. पॉवर प्लेचे महत्वपूर्ण हे 2 षटकं आणि या 2 महत्वपूर्ण षटकांमध्येच धावा इथून कोणत्या टीमला नक्की बनवाव्या लागणार आहेत. हो, चांगला चेंडू आहे. वेगवान चेंडूची हाताळणी करतोय. पेसर आहे मैदानाच्या आतमध्ये जितेश. उसाटणे टीमचा हा सरसेनापती. किती वेगाने चेंडू टाकलेला, बरोबर बॅटम पॅड मधून काढलेला. समोरून चेंडू एक्स्ट्रा बाउन्स देखील मिळतोय. म्हणजे जेवढी चांगली हाईट आहे तेजस्वी, त्या हाईटचा फायदा तो घेतोय. शोल्डर मधली पॉवर इम्प्लिमेंट करत असताना त्या कारणासवे एक्स्ट्रा बाउन्स तो प्रत्येक चेंडूवरती देतोय. लाउडा पीले आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. टार्गेट तितकंसं मोठं नाहीये, परंतु आता क्लायमॅटिक चेंजेस बदललेले आहेत आणि ज्या प्रमाणाची गोलंदाजी उसाटणे संघाची राहिलेली आहे. धक्का इथून बसलाय. चौथा जितेशला मिळते सफलता. फलंदाज बाद झालेत. 5ला 4 गडी बाद.
4 गडी आतापर्यंत बाद. जितेश तयार. हो, अपेक्षा थोडासा चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडूची इथून सांगता होत असताना टार्गेट 57च आहे. जवळपास 4 गडी गमावले. 3 असे फलंदाज आहेत ज्याने खाताही न खोलता ते मैदानाच्या बाहेर परतले. 30 बॉल मध्ये 57चं टार्गेट. आता ते 57चं टार्गेट हळूहळू आता मोठं दिसायला सुरुवात झालेली आहे कोणत्या टीमसाठी. 20 बॉल मध्ये 52ची गरज आहे. 5 धावा पुस्तकावरती. 4 गडी बाद झालेत. लॉफ करायचं होतं. आणखीन एक वेगवान चेंडू ओव्हर द स्टंप्सनं सातत्यानं वेगानं प्रभावित करत असताना उसाटणे संघाचा स्टार गोलंदाज जितेश राऊंड द स्टंप्सना अँगल नुसार चेंडू काढतोय जरूर. ती शोल्डर मधली पॉवर इम्प्लिमेंट करत असताना राऊंड द स्टंप्स आल्याच्या नंतर वेट ट्रान्सफर पुढच्या पायावरती जास्त टाकल्याच्या नंतर ही शोल्डर मधली पॉवर आहे त्या कारणासह पेसर गोलंदाजाला आपण सातत्यानं पायांमधली इंजुरी पाहिलेली, मसल इंजुरी फेस करताना आपण पाहिलेली आहे. आणि त्याच पद्धतीचे वेगवान चेंडू या कॉन्क्रीट विकेटवरती जितेश फेकत असताना वेगवाने आणखीन एक चेंडू कम्प्लिटली ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. बरोबर लेग स्टिकच्या वरतून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि बघता बघता षटक दुसरा पूर्ण झालेला. 1 विकेटचा फक्त 1 धाव दिलेली जितेशनं. या गुलाबी थंडीमध्ये वेगावरती स्वार झालेला आहे जितेश आणि त्यांनी या सेकंड ओव्हरमध्ये 1 विकेट घेत 1च धाव दिलेली आहे. इक्वेशन 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये 52 धावसंख्येची गरज. त्या 4 गडी बाद. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी आता 52. 18 चेंडूंचा आता उर्वरित खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये 52 धावसंख्येची गरज. नवीन गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये ज्या गोलंदाजाने पहिलं षटकानं सुरुवात केलेली अक्षरशः कंबरड मोडून टाकलेला आहे तशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो, आणखीन एक वेगवान चेंडू. भन्नाट वेगानं सुसाट गोलंदाजी चालू आहे सध्या तरी उसाटणे टीमच्या वतीनं. नक्षी 11 या नावानं आज मैदानाच्या आतमध्ये उतरला उसाटणे संघ. इक्वेशन आता 17 चेंडूंमध्ये 52 धावसंख्येचं उरलेलं आहे. खास करून अमरनं प्रभावित केले. 4 धावा दे 3 गडी त्यानं बाद केलेले आहेत. फुल टॉस मिस केला आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. लेग स्टिक मिस करतो. वाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळते. आपण ऍक्शन रिप्ले. साइड आर्म बॉलिंग. लेग स्टिक किंचिसा मिस केलेला आहे आणि त्यानंतर गोलंदाज अमरचे एक्सप्रेशन बरंच काय सांगून जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आतापर्यंत 6 वरती. गडी 4 इथून आतापर्यंत बाद झालेले आहेत. हा पाय किंचिसा दूर राहिला होता चेंडू, नाहीतर काम तमाम होऊ शकलं असतं तेजस. पुन्हा एकदा गोलंदाज अमर इथून तयार होतात. 17 चेंडूंमध्ये आता 51 धावसंख्येची गरज आहे. लॉफ करतात. हवे ते चेंडू. उंची आहे, लांबी बिलकुल नाही आहे. सो आता विकेट किपर अनिकेत पोस्टेड डाऊन द बॉल. त्यानं स्वीकारली जेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5-6 या धावसंख्येवरती. धावसंख्या 6 वरती. 5 गडी बाद. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत.
हरीश हे नवीन बॅटर 7व्या क्रमांकावरती. वेगवाने चेंडू वरच्या बाजूला लागलाय. जेलची शक्यता खेळाडू थोडेसे दूर राहिलेले आहेत. थोडेसे दूर होते, कदाचित आमरच होते त्या ठिकाणी. आज सेकंड ओव्हर मध्ये जे जितेशनं गोलंदाजी केले ते जितेश फिल्डिंग करत होते डीप फाईन लेग मध्ये. नवीन फलंदाज हरेश आता मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेले. त्यांच्याच बॅटमधून अनिश हे नवीन फलंदाज. एक सिंगल या बॉलवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचले 7. ओएज लागली पाठीमागे. जेलची शक्यता कॅच ड्रॉप. पाठमोरे होऊन जेल पकडण्याचा प्रयत्न. एक सिंगल आणखीन एक मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 8 या धावसंख्येवरती. यशांच्या पाठीमागे आपण पाहतात अनिकेत सातत्याने प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजांना मार्गदर्शन करत असताना प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग वरती व्यवस्थित लक्ष ते ठेवण्यात. पाठीमागे जाऊन आता खेचून पाठवलेला बॉल डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. फटका अनिसचा सीमा पार. षटकार. धावसंख्या 14. इक्वेशन 13 मध्ये 43 आता उरलेला. अमर गोलंदाजी करतोय. ओव्हर नंबर 3. वेगवाने चेंडू कनेक्शन पाहूया. क्षेत्ररक्षक जज करतात. डाऊन द बॉल डीप मध्ये स्वीकारली सहजतेने झेल. आणखीन एक गडी इथून मैदानाच्या बाहेर परतत असताना 14 या धावसंख्येवरती 6वा गडी इथून झालाय. नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज आलेले आहेत अजय भंडारी. चला चला जास्तीचा टाइम आपण घेऊ नका प्लीज. अजय भंडारी आलेले आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये. 12 बॉलचा खेळ बाकी. 12 मध्ये 43. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. सहजतेने टर्न केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल. एक सिंगल कंप्लीट कॉल. सेकंडचा रनआउटची चान्स आहे. खेळाडू पोचतात. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन स्कोर कार्ड. इक्वेशन आता बदलते. 11 बॉल मध्ये आता 41 धावसंख्येचं इक्वेशन शिल्लक राहिलेलं आहे. 41 फ्रॉम 11. 11 मध्ये 41. टफ करतायत. स्वतः गोलंदाज इंटरेस्टेड आहेत. कॉल दिला. दोघांच्या मधोमध वॅकंट एरियामध्ये बॉल पडला. 2 धावा या बॉलवरती मिळतात. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 18 वरती इक्वेशन. 10 मध्ये 39 या धावसंख्येचं. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहा. दुसऱ्या फेरीतील क्वालिफायर मॅच 3-3 षटकांचा सामना. चांगली फिल्डिंग एसांच्या पाठीमागे. अनिकेत
अगदी यष्टांच्या क्लोज थांबलेले आहेत. ॲक्शन रिप्ले किती वेगाने आलेला चेंडू सहजतेने कलेक्ट केलेला अनिकेतनं. डॉट बॉल. इक्वेशन 9 मध्ये 39. अजय तयार. ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन पेट्रोलिंग करत असताना प्रॉपर मिड विकेट मध्ये सिंगल. इक्वेशन मध्ये चेंजेस. 8 बॉलचा खेळ बाकी. 8 मध्ये 38. भूमी 11 कुंदे बनाम नक्ष 11 उसाटणे या दोन टीम मध्ये सुरू असलेला हा सामना. अजय लॉफ करतात. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ला इंटरेस्टेड आहेत का? बनतील दर्शक. बॉल सीमा पार. फलंदाज विनोद जे की आलेले 8व्या क्रमांकावरती त्यांच्या बॅटमधून आलाय षटकार. जज करता डीप मध्ये आणखीन एक सुंदर झेल पकडलेली आहे. बॅटिंग आणि बॉलिंग तर उसाटणे संघानं जबरदस्त केलेली आहे, परंतु फिल्डिंगच्या माध्यमातून देखील जबरदस्त झेल पकडलेलं. जवळपास 7 गडी आतापर्यंत बाद इथून करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आलेले आहेत धनंजय. ते 32 करायच्यात आता विजयासाठी. स्विच इट. शॉर्ट कव्हर पॉइंट मधून शक्यता रनआउटची आहे. रन घेतलेली नाहीये या बॉलवरती. औपचारिकता आता शिल्लक राहत असताना ओनली फॉर्मॅलिटी. 4 बॉल मध्ये 32. 25 धावा आतापर्यंत भूमी 11 कुंदे संघानं बनवल्या जरूर, परंतु पहिल्या षटकापासून जी गोलंदाजी राहिली अमर, त्यानंतर जितेशनं चांगली कामगिरी केली. त्या कारणास्तव सुरुवातीला लवकर विकेट गमावले कुंदे टीमनं. त्या कारणास्तव 57 धावा चेस करत असताना थोडीशी दमछाक नक्की जाणवली. 3 बॉल मध्ये 32 इक्वेशन. आणखीन एक चांगला चेंडू फेकलेला. रन नक्की घेतात या बॉलवरती. 2 बॉलचा आता अवघा खेळ शिल्लक राहतोय. 22. 2 बॉलचा खेळ बाकी राहतो. 2 मध्ये विजयासाठी 31. पाहू आता उसाटणे संघ किती फरकाने हा सामना इथून जिंकतोय. हो, जबरदस्त चेंडू टाकलेला. फिंगर रोल करत असताना आपा बॅक ऑफ द हँड टाकला होता. रॉंग वन. अंतिम चेंडू देखील सरळ रेषेमध्ये निघून गेलेला. स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये फलंदाज अंतिम चेंडूवरती बाद. सामना इथून जिंकलेला. नक्ष 11 उसाटणे संघांना अभिनंदन टीम उसाटणे आणि कौतुक आपण करूयात भूमी 11 कुंदे टीमचा. प्रामाणिक खेळ दोन्ही संघांना दाखवलेला आहे, त्याबद्दल आपलं विशेष कौतुक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने इंडिव्हिज्युअली 13 बॉल मध्ये
30 धावसंख्येची विध्वंसक इनिंग ज्याने केलेली आहे, विध्वंसक बॅटिंग ज्याने केलेली आहे, ते उसाटणे संघाचा